हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट जो एक्झाम 7 एप्रिल 2024ला कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामची चॅलेंजिंग आन्सर की, त्यालाच आपण म्हणतो प्रोव्हिजनल आन्सर की, ही 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला भेटेल असं मी 4 ते 5 दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्यानुसार आज चॅलेंजिंग आन्सर की ही सेट भवनने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे. म्हणजे काही दिवसापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं होतं पहा, 1 तारखेच्या आत तुम्हाला ते चॅलेंजिंग आन्सर की प्रोव्हाइड करतील. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 1 तारखेच्या आतच म्हणजेच आज 30/4/2024ला चॅलेंजिंग आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे. तर गाईज, ही चॅलेंजिंग आन्सर की असते काय ते आपण पाहणार आहोत. पण कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्या क्वेश्चनला चॅलेंज करण्यापूर्वी त्या चॅलेंजिंग आन्सर कीसाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार आहेत ते समजून घेतलं पाहिजे. सर्व पॉईंट तुम्हाला प्रॉपरली समजले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आजचं लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. म्हणजे सर्वात महत्त्वाचं अपडेट हेच आहे की प्रोव्हिजनल आन्सर की त्यांनी वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. पण त्या संदर्भात काही पॉईंट्स आहेत, ते पॉईंट आपण पाहणार आहोत आजच्या लेसनमध्ये. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन गाईज, MS सेट एक्झाम 2025 जो नेक्स्ट इयरला MS सेट एक्झाम होणार आहे, त्या एक्झामसाठी पूर्णपणे पेपर फर्स्टसाठी आपण एक नवीन कोर्स लॉन्च करीत आहोत. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड केली जाईल. त्यामध्ये पेपर फर्स्टचा 100% सिलेबस आपण कंप्लीट करून देणार आहोत. म्हणजे तो सिलेबस कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज नाही आहे. तर गाईज, हे पहा, आजचं जे अपडेट आहे ते ऑफिशियली MS सेट त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे, ते आपण पाहतोय. तर हे पहा. तर गाईज, हे पहा, MS सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी आलेलो आहे. या वेबसाईटला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला नवीन नोटीस दिसतील पहा. त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही प्रकारे त्यांनी नोटीस अपडेट केलेली आहे. ही नोटीस काय आहे हे आपण पाहणार आहोत. त्याआधी त्यांनी आणखी एक नोटीस दिली पहा खाली, द इंटिरिम आन्सर की कन्सर्निंग सेट एक्झाम हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024. म्हणजे या ठिकाणी त्यांनी चॅलेंजिंग आन्सर की पब्लिश केलेली आहे. आणि त्यानंतर आणखी एक नवीन विंडो दिलेला आहे पहा, लिंक टू सबमिट फीडबॅक. म्हणजे तुम्हाला एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल तर चॅलेंज करण्यासाठी त्यांनी इथं लिंक दिलेली आहे. त्यामार्फत तुम्ही त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. चॅलेंज करण्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला प्रॅक्टिकली मी लाईव्ह दाखवणार आहे. तुम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ मी उद्या किंवा परवा प्रोव्हाइड करेल. पण आज चॅलेंज करण्यापूर्वी कुठल्या पॉईंटला तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे ते आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी हे जे ऑफिशियल नोटीस आहे ना, ते मी ओपन करतो आणि तुमच्यासमोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर गाईज, हे पहा. तर गाईज, हे पहा, महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे MSET हा एक्झाम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्याला फॉर्मली म्हणतात पुणे युनिव्हर्सिटी, यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. ही पब्लिक नोटीस त्यांनी काल 29 एप्रिल 2024लाच साईन केलेले आहे. पण त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी ते आज अपडेट केलेले आहे. आता या नोटीसमध्ये काय म्हणले ते आपण प्रॉपरली समजून घेऊया. तर गाईज, हे पहा, या पब्लिक नोटीसमध्ये त्यांनी म्हणले की जो एक्झाम 39 नंबरचा MS सेट एक्झाम कंडक्ट केला तो 7 एप्रिल 2024ला कंडक्ट केला. आणि त्या एक्झामची इंटिरिम आन्सर की, त्याला चॅलेंजिंग आन्सर की म्हणतो, ही आन्सर की त्यांनी या वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. कधी? 30/4/2024ला. आणि अवेलेबल असणार आहे 9/5/2024 पर्यंत, त्या दिवशी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. म्हणजे त्यांनी टाईम डेट या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आणि यामध्ये त्यांनी म्हणलं आहे पहा, जे आन्सर तुम्हाला इंटिरिम आन्सर कीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे ते आन्सर जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. तर इथं मेन्शन केले पहा, तुम्हाला एखादा आन्सर आहे ते मान्य नसेल तर तुम्ही त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. आणि चॅलेंज करण्याची पद्धत ही ऑनलाईनच आहे. ऑफलाईन पद्धतीने कुठल्याही क्वेश्चनला तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही 9/5/2024 नंतर. जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला सर्वात स्टार्टिंगला एक लिंक दाखवली होती पहा, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला चॅलेंज करायचं आहे. प्रोसेस कशी आहे ते तुम्हाला नंतर सांगाल. कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग आहेत हे देखील तुम्हाला नंतर सांगाल मी. ठीक आहे. जास्त काही घाई करू नका. 9/5/2024 पर्यंत डेट आहे. 10 दिवस जवळपास ही आन्सर की ओपन राहणार आहे. म्हणून घाई गडबडीने कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करू नका.
त्या ठिकाणी पैसे वाया जाऊ शकतात. एका क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी 1000 रुपये तुम्हाला मोजायचे आहेत. ही अमाऊंट खूप मोठी आहे. ठीक आहे, खूप कष्टाचे पैसे असतात. इतके पैसे पर्टिक्युलर कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करण्यामध्ये वाया घालू नका. प्रोसेस एकदा समजून घ्या, प्रॉपर वेने चॅलेंज करा, तर चॅलेंज ॲक्सेप्ट होऊ शकतं. आणि जर तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर त्याचा रिफंड तुम्हाला भेटतो. आणि चॅलेंज ॲक्सेप्ट झालं नाही तर पैसे पण जातात आणि तुमचा आन्सर पण जे त्यांनी प्रोव्हाइड केलं तेच राहतं. ठीक आहे, आन्सर पण चेंज होत नाही. आता पुढे काही त्यांनी हे दिलेत पहा, कॅन्डिडेटसाठी सूचना दिल्यात प्रत्येक क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट म्हणला आहे तुम्ही चॅलेंज करू शकता ऑनलाईन मोडनीच, हे सांगितले तुम्हाला पहा. ठीक आहे, आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला चॅलेंज करण्याची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही जे एव्हिडन्स गोळा करणार आहात ते एव्हिडन्स देखील ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही त्यांना द्यायचे आहेत. ठीक आहे, ही फर्स्ट नोटीस आहे. सेकंडमध्ये म्हणले पहा, जे क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करणार आहात त्या प्रत्येक क्वेश्चनला चॅलेंज करण्यापूर्वी तुम्हाला हे असर्टेन करायचे की तुम्हाला पर्टिक्युलर क्वेश्चन पेपरमध्ये किती क्वेश्चन चॅलेंज करायचे. त्यानंतर यांनी म्हणले पहा, प्रत्येक क्वेश्चन वाईज तुम्हाला सेपरेटली एव्हिडन्स आहेत ते मेंटेन ठेवायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनला एव्हिडन्स अटॅच करावं लागतील. सर्व एव्हिडन्स एकाच खटी अटॅच करू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन पेपर आहे, त्यातल्या 2 नंबरच्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं आहे, त्यानंतर 39 नंबरच्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं आहे. दोघांची एव्हिडन्स सेपरेट ठेवा, सेपरेट PDF वाईज ठेवा आणि त्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करावं लागतील ॲज अ एव्हिडन्स म्हणून. त्याची बाकी प्रोसेस तुम्हाला मी नंतर सांगालच. ठीक आहे, त्यानंतर यांनी म्हणले पहा, तुम्ही जे पेमेंट करणार आहे ते पेमेंट करण्यासाठी पॅन अकाउंट नंबर, IFSC कोड त्यामार्फत तुम्ही पेमेंट वगैरे करू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर म्हणले पहा, प्रत्येक क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी पर क्वेश्चन 1000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मोजावे लागू शकतात. आणि पुढे म्हणले पहा, प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही एकदा चॅलेंज करू शकता, वारंवार चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. म्हणजे आता तुम्ही एका एव्हिडन्स मार्फत एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केलं, पुन्हा तुम्हाला असं वाटलं की नाही अरे हे एव्हिडन्स आपण चूक दिले, पुन्हा आपल्याला चॅलेंज करायचं आहे, तर असं करण्याची हरकत नाही आहे असं त्यांनी इथं म्हणलं आहे. त्यानंतर आणखी काही सूचना सांगितल्यात, जास्त काही महत्त्वाच्या नाही आहे. तुम्हाला बाकीच्या सूचना आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल. फक्त इतकंच सांगायचं आहे की चॅलेंज करताना 1000 रुपये एका क्वेश्चनला जाणार आहे आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक क्वेश्चन पेपरनुसार कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चन चॅलेंजिंग असतात. म्हणजे या ठिकाणी 5 ते 6,000 रुपये तुम्हाला लागू शकतात. मग हे चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तरच तुम्हाला काय होतो, रिफंड भेटतो. अदर कंडिशनमध्ये तुम्हाला रिफंड दिला जात नाही. तुम्ही क्वेश्चनला चॅलेंज केलं, त्यांना त्यांची चुकी कळाली, त्यांनी आन्सर चेंज केलं तर ते रिफंड देणार आहे. पण तुम्ही एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केलं आणि तुमचं चॅलेंज चुकीचं आहे, ठीक आहे, तुम्ही एव्हिडन्स दिले पण एव्हिडन्सच चुकीचे आहेत, तर ते तिथं त्यांचा टाईम वेस्ट होतो आणि त्या टाईम वेस्टची कॉस्ट कॉम्पेन्सेशन म्हणून ते रिफंड तुमचा देत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 ॲडव्हान्टेज असतात पहा. क्वेश्चनला चॅलेंज केलं, चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर पैसे पण वापस भेटणार आणि मार्क पण भेटणार, हे फर्स्ट. आणि इन केस तुम्ही एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केलं, ते चॅलेंज पण ॲक्सेप्ट नाही झालं तर पैसे पण वापस भेटणार नाही. म्हणजे झालं तर एकदम गुड, नाही तर पूर्णपणे बॅड, अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. म्हणून चॅलेंज करण्यापूर्वी शांतपणे डोक्याने विचार करा, त्यानंतर चॅलेंज करा. चॅलेंज करण्यापूर्वी एक व्हिडिओ मी टाकणार आहे, आज किंवा उद्याच टाकेल, तो प्रॉपर पहा आणि नंतर क्वेश्चनला चॅलेंज करा. ठीक आहे, कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग आहेत पेपर फर्स्टमध्ये ते देखील मी पूर्णपणे तुमच्यासोबत ॲनालिसिस करणार आहे. त्यानंतर निर्णय करा चॅलेंज करायचं का नाही, त्यानंतर ठरवा. ठीक आहे, तर गाईज आय होप मला सर्व सूचना आहेत त्या प्रॉपर कळायला असतील. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जास्तच डाऊट असतील तर उद्यापर्यंत वेट करा. सर्व डाऊटचं मी आन्सर तुम्हाला देणार आहे. तुम्हाला खूप डाऊट असतील ना, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या कमेंट मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲड करेल आणि त्यांचा पण आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, बाकी प्रोसेस आहे चॅलेंजिंगची ते तुम्हाला उद्या शेअर करतो. कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग आहेत ते देखील तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, कारण आन्सर की आहे त्या आन्सर कीनुसार आपल्याला सर्व क्वेश्चन पाहावं लागतील. त्यांनी कुठला आन्सर दिला आहे, आपला आन्सर कुठला आहे हे आपल्याला मॅच करावं लागेल. त्यानंतर तुम्ही क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. ठीक आहे फ्रेंड, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पुन्हा रिमाइंड करेल, पेपर फर्स्टसाठी 100% सिलेबस कव्हर करून देणारा कोर्स आपण लवकरच लॉन्च करतोय. त्याची फी फक्त 2500 रुपये आहे. या 2500 मध्ये पेपर फर्स्टचा सर्व सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. म्हणजे हा कोर्स लावला ना तर पेपर फर्स्ट संदर्भात अदर स्टडी करायचंच नाही तुम्हाला, फक्त कोर्स पाहायचा, त्यावर तुमचा सर्व स्टडी त्या ठिकाणी कंप्लीट होईल. फक्त तुम्ही कोर्स प्रॉपरली फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर थँक्यू सो मच.